झाडे लावा, झाडे जगवा. चंदनाचं झाड, रुद्राक्षाचं झाड, आंब्याचं झाड, पेरूचं झाड अशी चांगल्या प्रकारची झाडं आम्ही इथे वृक्षरोपण करत आहे. आणि हे वृक्षरोपण पुढे समाजाला याचा फायदा व्हावा याच्यासाठी आमचा उद्देश आहे, मेन उद्देश. आणि हा सगळा उद्देश रीना फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. तर आपण सुद्धा याच्यासाठी सहकार्य करावं आणि आपल्या गावात, आपल्या एरियात, आपल्या जिथे आपली जागा असेल तिथे झाडं लावणं फार गरजेचं आहे. नमस्कार, थँक्यू. भिवंडी तालुक्यातील वेहेळे गावामध्ये रीना फाउंडेशन यांच्या माध्यमातून गावदेवी क्रीडांगण वेहेळे येथे समाजसेवक सुदर्शन पाटील व त्यांच्या सहकार्यामार्फत स्वर्गीय रीना पाटीलच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी रीना फाउंडेशनचे प्रथमच वर्ष असून अतिशय चांगल्या प्रकारे 150 ते 200 लाभदायक झाडांची लागवड करण्यात आली. आणि या शुभप्रसंगी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटीमधले सदस्य, उपसरपंच, माजी सरपंच तसेच सारंगावचे ग्रामस्थ देखील या शुभप्रसंगी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत सत्कार देखील रीना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. तसेच समाजसेवक सुदर्शन पाटील यांनी जो झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे त्यासाठी देखील उपस्थित मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच रीना फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुदर्शन रमेश पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांचे मोठे बंधू बबलू पाटील यांनी देखील या शुभप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली व त्यांचे कौतुक देखील केले. तर चला पाहूया या शुभप्रसंगी रीना फाउंडेशनच्या वतीने वृक्षांची लागवड कशा प्रकारे करण्यात आली, थोडक्यात पाहूया. नमस्कार, मी वेल्हे गावचा राहणारा सुदर्शन रमेश पाटील. माझी मुलगी रीना पाटील ही एक्सपायर झाली. तिच्या नावाखाली मी एक छोटंसं काम चालू केलेलं आहे, म्हणजे वृक्षरोपण लावण्याचा. ते रीना फाउंडेशनच्या नावाने चालू केलेलं आहे. आणि मी आज आमच्या गावच्या गावदेवी क्रीडांगण वेल्हे इथे 150-200 झाडांचं लावणे म्हणजे वृक्षरोपण केलेलं आहे. आणि असेच माझे छोटे छोटे कार्यक्रम मी राबवणार आहे. त्याअर्थी जिथे कोणाला गरज असेल, कोणतं ग्राउंड असेल किंवा कुठे जागा असेल,
आम्हाला संपर्क साधावा. आम्ही त्या लोकांना झाडे पोचवू, लावूनही देऊ, असे छोटे छोटे कार्यक्रम राबवणार आहे. जसे आमचे ऐपतीप्रमाणे, जशी आमची ऐपत होईल त्याप्रमाणे आम्ही हे झाडं लावण्याचा कार्यक्रम सदैव चालू ठेवणार आहे. ज्या पद्धतीने आम्हाला लोकांनी सहकार्य करावा आणि प्रशासनाने पण आम्हाला सहकार्य करावा. कुठली अडचण येत असेल तर आम्हाला सहकार्य करावा अशी मी त्यांच्याकडनं विनंती करतोय. माझ्या मनात पहिलेच असं विचार आलेलं का आज आपण लहानपण जे काढले, जे गावखेड्यावरती लोकांनी, तेव्हा लहानपणी आंबे खायचे किंवा जांभूळ खायचं, असं म्हणजे आम्ही रानात वगैरे फिरलेलो होतो. आताची ती परिस्थिती नाही आहे. मुलांना ती गोष्ट मिळेल याचा भरोसा नाही आहे. तर आपण जास्तीत जास्त फळझाडं लोकांना लावण्यासाठी प्रवृत्त करतो आणि लावतोही. आणि त्या मुलांना, आपल्याला जी येणारी पिढी आहे त्या लोकांना तेच मिळावे, की त्या लाभ मिळावा. आणि आपल्या या सृष्टी म्हणजे जसं आपलं ऑक्सिजनची, झाडांची आता कमतरताच आहे. तर मला ही गोष्ट म्हणजे खूप आवडली की दुसरं काही करायच्यापेक्षा एक हे चांगलं काम आहे, याच्यामध्ये आपण सहकार्य करावा. आणि मी माझं पहिलाच वर्ष आहे, तर मी हा पहिला दिवस माझा इकडे आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गावात जाणार आहे. असं आम्ही रेग्युलर कुठल्या ना कुठल्या गावाला जाऊ. जसं माझा नंबरही देतो 7021373765 या नंबरवर कॉल करावा. गरज असेल तर त्यांच्याकडे येऊ, भेट देऊ आणि भेट दिल्यानंतर पाहणी करून आम्ही त्यांना झाडं नेऊन देणार आणि सगळ्या काही गोष्टी त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करू. आपल्या देशातल्या नागरिकांनी किमान एक तरी झाड लावावे व जगवावे. आणि आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी मला सहकार्य केलं आणि आज मी हा कार्यक्रम सफल पूर्ण करू शकलो. या गावकऱ्यांचा मी आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. नाव बबलू पाटील आणि आमची मुलगी रीना यांचं गेल्या वर्षी निधन झालं आणि तिच्या नावाने आम्ही 150 झाडं लावायचा उपक्रम लाभलेला आहे. आणि आज तो उपक्रम आम्ही सुरुवात केलेला आहे इथे. आणि आमचे भाऊ, लाडके भाऊ सुदर्शन पाटील यांच्या थ्रूने हा उपक्रम आम्ही पुढे चालवत आहे. आणि हे सगळे आमचे मित्रमंडळीला, आमचे सहपरिवार जे आम्हाला सपोर्ट करत आहे. आणि आज झाडं लावणं फार गरजेचं आहे, कारण आज निसर्गामध्ये खूप सारा चेंजेस झालेला आहे. आणि तो चेंजेस आपल्याला थांबवायचा असेल, वेळच्या वेळेवर पाऊस, थंडी, ऊन, वारा, पाऊस पाहिजे असेल तर आपल्याला झाडं लावणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावलं पाहिजे. आणि ही आयडिया किंवा ही योजना आमच्या भावाच्या दिमागामध्ये आली, डोक्यामध्ये आली आणि त्यांनी त्या योजनेवर आज प्रत्यक्ष ॲक्शन घेतली. आणि आम्हाला खूप गर्व वाटते की असाच उपक्रम खूप साऱ्या लोकांनी करावा. थँक्यू सो मच. सुदर्शन रमेश पाटील यांच्या वतीनं झाडं लावण्याचा प्रोग्राम रीना फाउंडेशन याच्याने प्रत्येक झाडं लावण्याचा प्रोग्राम होणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक गावामध्ये मैदान असो या इतर लोकांना कोणालाही झाडं लावायची असेल तर सुदर्शन पाटीलशी संपर्क साधून वृक्षारोपणाचा प्रोग्राम प्रत्येक वर्षी हा सुदर्शन पाटीलच्या तरुणी होणार आहे. त्यापूर्वी त्यांना असे म्हणजे एक आपल्याला शुभेच्छा द्यायची आहे की हा पहिला वर्ष वेले गावदेवी मैदानमध्ये त्यांनी जो झाडं लावण्याचा जवळजवळ 150-200 झाडांचा प्रोग्राम हे केलेला आहे, लावण्याचा वृक्षारोपण हे केलं आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा त्यांचा एक संकल्प होता. आणि या संकल्पामध्ये आपल्याला शुद्ध हवा घेऊन आपल्याला एक जीवन जगण्याचं आहे. ज्या पद्धतीने आपण मुली शिकवा आणि देश जगवा अशा पद्धतीचा जो नारा होता, तशा पद्धतीने त्यांचा एक नारा होता की झाडे जगवा आणि झाडे लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदम सुशिक्षित हवा वाटेल, आनंद वाटतो. आणि हा त्यांचे जे हे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचा त्यांनी कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.